आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत आहेत. पुरवठ्याचं गणित आणि त्याची असलेली पुरवठ्याची शृंखला विस्कळीत झाल्यामुळं पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लागत असल्याचं चित्र आहे. जनतेनं अधिक पॅनिक न होता अथवा गरजेपेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी न केल्यास पुरवठ्याची ही साखळी पूर्ववत येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वरिष्ठ पातळीवरील आढावा बैठकीत ते बोलत होते. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर LPG शुल्क, इंधन दरवाढ शुल्क न लादण्याचा इशारा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना दिला आहे. अशा प्रकारचं अयोग्य शुल्क लादणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. नाग नदी स्वच्छता अभियानांतर्गत नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अभियानात स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक जाणीवेतून सहकार्य करावं असं आवाहन महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केलं. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सहकार्यानं सामाजिक न्याय योजनांच्या प्रदर्शनाचा प्रारंभ अकोला येथील उपविभागीय कार्यालय तहसील इथं आज झाला. शासनाकडून अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा वाढला आहे. विदर्भात सर्वाधिक अकोला इथं 40.7°C, त्यापाठोपाठ अमरावती इथं 40.4°C, ब्रह्मपुरी इथं 40.3 आणि वर्धा इथं 40.2°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर इथं 39.4°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या वादळी पर्जन्यमानासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. परवा देखील याच जिल्ह्यांसह नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जना आणि वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.